नमस्कार मैत्रिणींनो, अनन्या रांगोळीत तुमचं स्वागत आहे. आपण आज हे फूल शिकणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य मोती कलरचे मोती आणि पिवळं मोती, हे असं फूल बनवायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य अजून सुई, तंबूस, कात्री. चला आता आपण सुरू करू. हे 6 नंबरची मणी आहे. आपण सुरू करू. आता आधी आपल्याला पिवळे 6 मणी ओवायचे. असे 6 मणी ओवून 6चा गोल करायचा पूर्ण असा. आणि या 6ही मण्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची, म्हणजे धागा पक्का होतो. याचा गोल. त्याच्यानंतर 2 पांढरे म्हणजे मोती कलरचे मणी, एक पिवळा मणी आणि परत 2 पांढरे मणी, असे 5 मणी ओवून घ्यायचे. 5 मणी ओवल्यावर ह्या मण्यातून सुई अशी आपल्याला बाहेर काढायची आणि पुढच्या एका पिवळ्या मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. आता आपल्याला 2 पांढरे, 2 पांढरे, एक पिवळा आणि एक पांढरा, असे 4 मणी ओवायचे. आता पहिले आपण 5 ओवले ते 2 पांढरे, एक पिवळा आणि 2 पांढरे. आता 2 पांढरे, एक पिवळा, एक पांढरा, असे 4 मणी ओवून हा एक पांढरा आणि हा पिवळा आणि पुढचा एक पिवळा, असे 3 मण्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. त्याच्यानंतर आता परत 2 पांढरे मणी ओवायचे, म्हणजे मोती कलरचे, एक पिवळा, परत एक मोती कलरचा आणि हा पांढरा आणि हा पिवळा आणि हा पुढचा पिवळा, अशा 3 मण्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. आता परत 2 पांढरे घ्यायचे, एक पिवळा घ्यायचा, परत एक पांढरा पांढरा घ्यायचा आणि ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून हा 3रा पिवळ्या मण्यातून सुई अशी बाहेर काढायची. आता परत 2 पांढरे, एक पिवळा, परत एक पांढरा, असे 4 मणी घ्यायचे. असंच करत करत पूर्ण 6 मणी होईपर्यंत राऊंड पूर्ण करायचा. आता हा शेवटचा एक मणी राहिला. या मण्यातून सुई काढून या पुढच्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढायची. आणि आता इथं आपल्याला एक पांढरा, एक पिवळा आणि एक पांढरा, असे 3 मणी ओवायचे शेवट. आणि या पांढऱ्या आणि पिवळ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आणि आता ह्या वरच्या पांढऱ्या मण्यापर्यंत सुई आणायची आपल्याला वरती. आता त्याच्यानंतर एक पिवळा, 2 पांढरे आणि एक पिवळा, असे 4 मणी ओवायचे. एक पिवळा, 2 पांढरे, एक पिवळा आणि हा एक पांढरा आणि हा पांढरा, 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि पुढच्या एका पिवळ्या मण्यातून सुई अशी आपल्याला काढायची. आता इथं आपल्याला 3 पिवळे ओवायचे, 3 आणि हा पिवळा आणि हा पिवळा, 2 पिवळ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून पुढच्या या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता इथे एक पिवळा आणि 2 पांढरे, पिवळा आणि 2 पांढरे, 3 मणी ओवायचे. आता आणि हा पिवळा आणि हे 2 पांढरे या मण्यातून सुई काढून हा पुढचा एका पिवळा, म्हणजे असे टोटल 4 मण्यातून सुई एकदम काढायची. एकदम निघत नसेल, काढता येत नसेल तर हळूहळू काढायची. आता परत 3 घ्यायची पिवळी आणि या 2 मण्यातून सुई अशी आपल्याला काढून घ्यायची.
आणि हे 2 पांढऱ्या मणी दुसरी घालायची. 2 पांढरे मणी असले का एक पिवळा घ्यायचा आणि 2 पांढरे मणी घ्यायचे, असे टोटल 3 मणी घ्यायचे. आणि हा पिवळा आणि 2 पांढरे सुई बाहेर अशी काढायची. आणि हा एकच पिवळा मणी असला का म्हणजे 3 पिवळेच ओवायचे फक्त. आणि 2 पिवळ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. असंच पूर्ण फूल करत चालायचे आपल्याला. पिवळा 2 पांढरे. आता हा कोपऱ्यावरचा पिवळा. आता 3 पिवळे घ्यायचे. हे 2 पांढरे, एक पिवळा, 2 पांढरे. दोन मण्यातून सुई अशी काढून कोपऱ्यावरची एका पिवळ्यामध्ये सुई काढायची. तर इथे 3 पिवळे घ्यायचे आणि या 2 पिवळ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आता हे शेवटचे 2 पांढरे मणी राहिले. त्याच्यात आधी एक पिवळा, 2 पांढरे. पिवळा, 2 पांढरे या तिन्ही मण्यातून सुई अशी तुला काढायची. आता हा शेवटचा एक पिवळा राहिला आणि या पिवळ्यातून या पिवळ्यात वरच्यापर्यंत नेली. आता इथे ऑलरेडी 3 पिवळे आहेत. आता इथे आपल्याला फक्त 2च पिवळे मणी ओवायचे, 1 आणि 2. आणि या 2 हे 1 2 3 तिन्ही पिवळ्या मण्यातून सुई आपल्या अशी काढून घ्यायची. हे असं आपलं फूल तयार झालं. आता 1 2 मण्यातून सुई अशी फिरून आपल्याला आता इथे गाठ मारायची. चांगल्या 2दा 3दा गाठ द्यायची म्हणजे धागा सुटत नाही. आणि गाठ मारायची, कट करायच्या आधी, धागा कट करायच्या आधी 2-3 वेळेस सुई अशी फिरवून घ्यायची म्हणजे धागा गाठून सुटत नाही. कट करून घ्यायचं. हे असं आपलं फूल सुंदर असं तयार होईल. असे रंगीबेरंगी फूल केलं तर एक रांगोळी तयार होती. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.